दरम्यान नोटाबंदीनंतर जुन्या नोटा नवीन करून देणाऱ्या आरबीआयच्या अधिकाऱ्याला बंगलोरमध्ये अटक करण्यात आली आहे। रिझर्व्ह बँकेच्या बेंगलोर शाखेतल्या सिनियर स्पेशल असिस्टंटला सीबीआयनं बेड्या ठोकल्यात। प्रशांत कदम आपल्यासोबत आहेत। प्रशांत, काय माहिती आहे? ज्ञानदा, खरं तर कुंपणानं शेत खाण्यासारखा हा प्रकार आहे। गेल्या काही दिवसांपासून इतर बँकांचे अधिकारी देखील अशा पद्धतीच्या नेटवर्कमध्ये सापडत होते, मात्र आता थेट आरबीआयचाच अधिकारी, म्हणजे ज्या आरबीआय वरती या सगळ्या चलन पुरवठ्याची जबाबदारी आहे त्या आरबीआयचेच अधिकारी जर करप्ट होत असतील तर मग आता आणखीन काय उरलं, अशा पद्धतीची ही घटना आहे। बेंगलोर मधला हा अधिकारी आहे जो सिनियर स्पेशल असिस्टंट या पदावरती काम करतो आणि के मायकेल असं त्याचं नाव आहे। जवळपास 1,51,00,000 रुपयांच्या जुन्या नोटा नवीन करताना, म्हणजे काळ्याचं पांढरं करताना त्याला अटक झालेली आहे। त्याच्यासोबत 3 आणखीन लोकांना अटक करण्यात आलेली आहे। कर्नाटक मधलीच जी एक कोलंगला म्हणून गाव आहे, या कोलंगला गावाच्या स्टेट बँक ऑफ म्हैसूर च्या शाखेतून हा सगळा प्रकार तो घडवून आणत होता आणि याच्याकडून काही महत्वपूर्ण कागदपत्रही जमा करण्यात आलेली आहेत। एक महत्वाचं आहे की गेल्या काही दिवसांपासून आपण ज्या बातम्या ऐकतो त्याच्यामध्ये आता थेट आरबीआयचाच अधिकारी अटक होणं, हे म्हणजे सामान्य जनतेच्या जखमांवरती मीठ चोळण्यासारखा प्रकार आहे। नक्कीच प्रशांत, धन्यवाद या माहितीबद्दल।